शिवलीलामृत. शिवलीलामृतचे प्रत्येक अध्यायाचे संक्षिप्त कथासार आजपासून आपण सुरुवात करत आहोत. अध्याय पहिला. दास्यार्य कलावती आख्यान. पूर्वसंचित पातकांचा नाश व सर्वतोपरी रक्षण हे या अध्याय पठणाचे फळ आहे. या अध्यायात मथुराधिपती दास्यार्य व त्याची सकल कला निपुण शिवोपासक पत्नी कलावती यांची कथा आली आहे. दुर्वास मुनींनी कलावतीला शिवपंचाक्षरी मंत्र नमः शिवाय दिला होता. त्या मंत्रा जपाने तिचे शरीर अत्यंत पवित्र पावन झाले होते. तिने शिवव्रत घेतले होते. या उलट अभक्ष भक्षण, अपेयपान व परस्त्री गमन यामुळे राजाचे शरीर पापयुक्त अपवित्र झाले होते. एके दिवशी कामातूर झालेल्या राजाने शिवव्रत घेतलेल्या कलावतीला तिच्या मनाविरुद्ध तिने विरोध केला असतानाही आलिंगनासाठी जवळ ओढले. त्याच क्षणी राजाचे शरीर भाजून निघाले. अपवित्र शरीराने पवित्र शरीराला स्पर्श केल्याचा हा परिणाम. राजाने कलावतीला दूर लोटले. कलावतीने राजाला सर्व काही समजावून सांगितले. पश्चाताप झालेल्या राजाला आपली सर्व पापकर्मे आठवली. त्याने शिवमंत्राची दीक्षा घेण्याचा निश्चय केला. तो कलावतीसह गर्गमुनींना भेटावयास गेला. त्रिकालज्ञानी गर्गमुनींना सर्व काही उमजले. त्यांनी राजाला यमुना नदीत स्नान करावयास लावले. त्याने यथासांग शिवपूजन केले. मग गर्गमुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून शिवपंचाक्षरी मंत्र दिला. राजा त्या मंत्राचा जप करू लागताच त्याच्या शरीरातून अगणित पापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली. राजा पूर्ण शुद्ध झाला. त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्याच्या राज्यातील सर्व संकटे नाहीशी झाली. तो सुखाने राज्य करू लागला. अध्याय दुसरा. शिवरात्री महात्म्य. व्याधकथा. शिवपूजनाने सर्व पातकांचा नाश व शिवलोक प्राप्ती हे अध्यायाच्या पठणाचे फळ आहे. या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगितले असून या दिवशी पूर्ण उपवास, बिल्वदलांनी शंकराची पूजा व शिवस्मरण करीत जागरण केले असता मनुष्य पापमुक्त होतो. त्याच्या मागील 1000 जन्मातील पापे जळून भस्म होतात. अशा पुण्यवंताच्या दर्शनाने इतर लोकही उद्धरून जातात. हे तत्व सांगण्यासाठी व्याधकथा सांगितली आहे. विंध्य पर्वतातील एका अरण्यात एक व्याध राहत होता. वन्य पशूंना ठार मारून तो उपजीविका करीत असे. माघ महिना चालू होता. त्या दिवशी महाशिवरात्र होती. एका शिवमंदिरात भक्तांची गर्दी जमली होती. सगळे लोक शिव शिव हर हर असा घोष करीत होते. पारध्याने ते पाहिले. त्याला लोकांच्या त्या घोषाचे हसू आले. तो त्यांची थट्टा करीत शिव शिव वशी वशी असे थट्टेने म्हणत अरण्यात शिरला. त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळाली नाही. पोटात अन्नाचा कण नव्हता. उपवास घडला. फिरत फिरत तो एका तळ्याजवळ आला. तेथे असलेल्या बेलाच्या झाडावर चढून बसला. पाणी पिण्यासाठी एखादा प्राणी येईल असा विचार करून धनुष्याला बाण लावून बसला. वशी वशी शिव शिव असे बडबडत होता. मध्ये आड येणाऱ्या बेलाच्या फांदीची पाने तोडून टाकत होता. खाली एक शिवलिंग होते. त्यावर ती पाने पडत होती. अनायासे पूजा होत होती. तोंडाने शिवशिव चालूच होते. थोड्या वेळाने एक हरणी पाणी पिण्यास आली. व्याधाने तिच्यावर नेम धरला. तेव्हा ती हरिणी व्याधाला म्हणाली, थांब, मी माझ्या पतीला व मुलांना भेटून येते, मग मला मार. व्याधाला दया आली. त्याने ते मान्य केले. ती हरिणी घरी गेली व आपल्या पतीसह व पाडसांसह परत आली. ते पाहून व्याधाला उपरती झाली. उपवास, शिवस्मरण, शिवपूजा यामुळे त्याची पापे नष्ट झाली. त्या दिवशी महाशिवरात्री होती. व्याधाचे पुण्य फळाला. अध्याय तिसरा. कल्माषपाद कथा. गोकर्ण कथा. चांडाळणीचा उद्धार. पश्चिम समुद्राच्या काठावर असलेल्या गोकर्ण क्षेत्री जाऊन तेथे केलेल्या शिवपूजनाने व शिवनामस्मरणाने सर्व पातकांतून मुक्ती होते. शापमुक्ती होते. दुर्धर रोग नाहीसा होतो. भूतबाधा जाते व अंती शिवलोक प्राप्ती होते. हे विषय या अध्यायात आले आहेत. त्या संदर्भात कल्माषपाद कथा व चांडाळणीच्या उद्धाराची कथा सांगितली आहे. इक्ष्वाकु वंशातील मित्रसह राजाने एकदा अरण्यात शिकार करताना एका राक्षसाला ठार मारले. त्या राक्षसाने आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. तो आचार्याचे रूप घेऊन मित्रासह
राजाकडे आला. एकदा पितृश्राद्धाच्या दिवशी त्या राक्षसाने अन्नात नरमांस मिसळले. वसिष्ठादी ऋषी भोजनास बसले होते. अन्नात नरमांस असल्याचे पाहून क्रुद्ध झालेल्या वसिष्ठांनी राजाला "तू राक्षस होशील" असा शाप दिला. आपल्याला विनाकारण शाप दिला हे पाहून राजाने वसिष्ठांना प्रतिशाप देण्यासाठी शापजल घेतले. पण राजाच्या पत्नीने तसे न करण्याची विनंती केली. राजाने ते शापजल आपल्या पायावर टाकले. त्याचे पाय गुडघ्यापर्यंत कल्मषयुक्त झाले. तोच कल्माशपाद. तो वसिष्ठ शापाने राक्षस झाला. त्याने एका ब्राह्मण कुमाराला ठार मारले. शोकाकुल झालेल्या त्या ब्राह्मणाच्या पत्नीने कल्माशपादाला शाप दिला, "तुलाही पत्नीशी समागम करताना मृत्यू येईल." पुढे राजा शापमुक्त झाला. पण ब्रह्महत्या त्याच्या मागे लागली. गौतम ऋषींनी त्याला गोकर्ण महात्म्य सांगितले. त्या तीर्थक्षेत्राच्या सेवनाने तू सर्व महापातकातून मुक्त होशील असे सांगून गोकर्ण शिवलिंग कसे निर्माण झाले ते सांगितले. मग राजाने गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवलिंगाची पूजा केली व तो शापमुक्त झाला. त्याच संदर्भात गौतमांनी राजाला एक अत्यंत पापी अशा चांडाळणीची गोष्ट सांगितली व ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री शिवलिंग पूजनाने कशी उद्धारून गेली ही उद्बोधक कथा सांगितली. गोकर्ण क्षेत्री शिवलिंग पूजनाने कल्माशपाद पापमुक्त झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. तो शिवपदाला गेला.